बाबा अशोक खरात याची कारणामे जेव्हा समोर आली त्यानंतर महाराष्ट्राला प्रश्न पडला की महाराष्ट्रात चाललंय काय. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण अनेकदा उल्लेख करतोय, मात्र या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकीय मंडळीमध्ये हा बाबा हा महाराष्ट्रातील राजकीय आहे आणि त्याच्या आहारी महाराष्ट्रातील राजकीय मंडळी आणि इतर सेलिब्रिटी किती गेले हे सध्या डोकं खाजवायला लावेल असं प्रकरण आहे. आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन काही महिला नेत्यांना हा विषय हाती घेतला आणि या प्रकरणाला जर पूर्ण तडीस न्यायचा असेल तर तुम्हाला महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा लागेल, नंतरच या प्रकरणाचा तपास पुढे जाईल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतला. राष्ट्रवादीच्याच नेत्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर, त्यांच्याच पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत, त्यांनी ही कणखर भूमिका घेतली आणि सांगितलं की होय, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आता राजीनामा द्यायला पाहिजेत आणि काही कारण आणि काही पुरावे त्यांनी समोर ठेवले. त्याच माझ्यासोबत आहेत. अखेर राजीनामा झालाय. अखेर राजीनामा झाला म्हणजे राजीनामा घेतला. या राजीनाम्याच्या वर मला एकच सांगावं लागेल, राज्य महिला आयोगाची कीड गेली. कीड होती कशी? वैष्णवी हगवणे प्रकरण, पीडिताचं चारित्र्य हनन, तिच्या जावेची तक्रार, तिचं चारित्र्य हनन, संपदा मुंडे, तिचं चारित्र्य हनन, त्याच्यानंतर बिसे, तिथेही ना, म्हणजे ज्या उद्देशासाठी सरकारने राज्य महिला आयोगाची स्थापना महिलांच्या सुरक्षतेसाठी, आधारासाठी, सक्षमतेसाठी केली, ते काम त्यातनं चाकणकरबाई करतच नव्हत्या, त्याच्या विरुद्ध काम करत होत्या. त्यातनं जरी समजा हे आधीचे आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले, अनेक वेळा बोललो, तरी सुद्धा अचानकपणे आत्ताच्या 3 दिवसापासून बाबा अशोक खरात याची जेव्हा बलात्काराचा गुन्हा समोर सगळ्यांच्या समोर आला, त्यावेळी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हे मोठं भयंकर कांड होतं. बर, तो त्या संस्थेवर खुद्द चाकणकरबाई आहेत सदस्य म्हणून. ते असताना सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्या पोलीस चौकीला फोन करतात की खरातची काही व्हिडिओ क्लिप कोणी व्हायरल करणार म्हणून ती तक्रार तातडीने घ्या. तो व्हिडिओ त्यांनी बघितलेला होता. ती महिला जेव्हा पोलीस स्टेशनला जाते आणि सांगते माझा व्हिडिओ व्हायरल होतोय, अरे त्याच्यामध्ये महिलावर अन्याय अत्याचार होतोय, तातडीने खराताची चौकशी करा, गुन्हा दाखल करा. हे काम रुपाली चाकणकरांचं आयोगाच्या अध्यक्ष म्हणून होतं. त्यांनी तो प्रकार दडपला. वर्षापूर्वी पत्रकाराला धमकावलं, पदावर बसून पदाचा गैरवापर करून पोलिसांच्या माध्यमातून माफीनामा घेतला. कुणी अधिकार दिलता त्यांना? त्याचं एखाद्या सर्वसाधारण असत्या म्हणजे पदाधिकारी, तर त्यांची हिंमत झाली असती का पोलिसांना सांगायची? पोलिसांनी तरी केलं असतं का? म्हणजे पदाचा गैरवापर त्यांनी केला असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचंय. एक प्रश्न तुम्हाला विचारतो की रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिले या सगळ्या गोष्टीवर, ते पटतंय? ऐकलंय? त्यातले कुठले मुद्दे पटतायत तुम्हाला? तुम्ही सांगा. तुम्ही पण सांगा. शिकलेला त्यांचं व्यक्तिगत जे मत आहे ते मांडलेलं आहे, मात्र ते सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा राहतो तेव्हा हे मध्ये कुणीही गुरु घ्या करावा, कुणीही त्याचे पूजन करावे, याच्याबद्दल आक्षेप नाही. पण तो ज्याचे पूजन तुम्ही करत आहात त्याचे पाय त्या पात्रतेचे आहेत का? त्याचे पाय त्या देवाच्या अंशासारखे आहेत का? हे बघायची जर अक्कल राज्य महिलाच्या आयोगाला नसेल तर तुम्ही कुणाचेही पाय धुवा हो, आम्हाला काय करायचंय? कदाचित त्यांना माहिती नसेल त्यांच्याबद्दल. असं जर आपण काही काळापर्यंत मानलं तर त्यांनी वर्षापूर्वी त्या बाबाची पोलखोड केलेला जो प्रकार आहे का थांबवला? त्यांनी जो व्हिडिओ ज्या महिलेसाठी शिर्डी पोलिसांना फोन केला तो व्हिडिओ दिसतोय, ती महिला व्हिडिओत दिसतीये, त्यांचा गुरुमाऊली दिसत नाहीये का त्यांना त्या व्हिडिओमध्ये? त्यांचा गुरुमाऊली मूत्र पाजतोय त्या बाईला, त्यांचा गुरुमाऊली आता चिमठी घेतोय, अहो शरीर संबंध ठेवतोय. त्यांचा गुरु माऊली
लाज वाटत नाही, दिसत नाही का डोळ्यांनी? कशाला बसवलंय संविधान पदावर तुम्हाला? तुमच्या काय लाली निश्चित बघायला? अनावर होतो राग. काय त्यांच्या त्या एका चुकीमुळं, वर्षाच्या आधी केलेल्या त्यांच्या त्या गैरवापरामुळे किती महिला अत्याचाराला बळी पडल्या. तुम्ही राजकारणात महिलांना अत्याचाराला बळी पडणाऱ्याला साथ देण्यासाठी आलात? तुम्हाला माननीय अजितदादांनी पदावर साथ देण्यासाठी, गुन्हेगारांना साथ देण्यासाठी बसवलं? तुम्हाला कायद्याच्या चौकटीत काम करायला पाहिजे होतं. त्यांना त्यांच्या त्या विभागाचे अधिकारच कधी कळले नाहीत. मग त्याच्यानंतर मला सांगा, हे असं समोर आल्यानंतर, आणि तो जो व्हिडिओ आहे तो तर केबिन मधला आहे गुरुमाऊलीच्या, आणि गुरुमाऊलीच्या केबिनच्या बाहेर 20 माता भगिनी दिसतायत, पुरुष आहेत, स्त्रिया आहेत. असे किती व्हिडिओ आहेत तुमची काय माहिती? आता तरी कोण महिला आहेत ते नेमके आलेल्या बघतायत. ज्या एक लक्षात घ्या, महिला आपल्या समस्येवर किंवा धार्मिक किंवा एक मेडिटेशनचा भाग समजा, एक श्रद्धेसाठी तिथं जातात. तिथं रुपाली चाकणकरांचं नाव बघितल्यावर त्यांना विश्वास बसणार नाही का हो? महिला आयोगाच्या अध्यक्ष इथं आहेत, इथं कुठं आपल्याला खतरा आला? उलट त्या भोंदू बाबाने रुपाली चाकणकरची सोबत घेऊन हा सगळा कांड, हे जे सेक्स रॅकेट आहे ते चालवलेलं आहे. महिलांचं शोषण, महिलांचा अत्याचार केलेला आहे. तिथल्या सगळ्या सदस्यांना आरोपी करणं गरजेचं आहे. आणि ही सगळी बाब राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, कीड लागलेल्या अध्यक्षा यांना माहित होतं, तरी सुद्धा त्यांनी त्या गुन्हेगाराला मदत केली. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावं लागलं. हे तुम्ही बोलला की सेक्स रॅकेट आहे, हे खरंच सेक्स रॅकेटच म्हणायचं याला? 100% सेक्स रॅकेट आहे. तुम्ही बघितलं का? तो त्या महिलेला ऑफिसमध्ये तिला मूत्रामध्ये गुंगीचं औषध देऊन संबंध ठेवतोय. बरं, एक महिला आहे का ती? नाही, अनेक महिला आहेत. मग त्या अनेक महिलांनी का तक्रार केली नाही? मग या भोंदू बाबांनी कोणती धमकी तिला दिली होती? चाकणकरांची दिली होती, आयोगाची दिली होती, पोलिसांची दिली होती, कोणाची दिली होती? आणि तुम्ही याच्यात एक बघितलं का, याच्यामध्ये खराताची एक FIR आहे की मला कोणीतरी धमकी देते, माझे व्हिडिओ व्हायरल करेल, आणि त्याला सुद्धा त्या खराताची FIR दाखल करून घ्या म्हणून कोण मदत करतंय? तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष चाकणकर बाई. विचारायचं की रुपाली चाकणकरांचा किती सहभाग वाटतो तुम्हाला? आता तुम्ही एक जबाबदार पक्षाचे नेते पण आहात आणि वकील सुद्धा आहात. कायद्याने बघायला गेलं तर रुपाली चाकणकर सूत्रधार आहेत याच्यामध्ये. सूत्रधार आहेत. माहिती असून भोंदू बाबाला मदत करतायत. माहिती असून भोंदू बाबासाठी महिला आयोगाच्या पत्रकावर, लेटर हेडवर तुम्ही खोटी माहिती देतात असं पत्रकाराला म्हणतायत, जे खेमनार बंधू आहेत आमचे पत्रकार. उलट त्यांनी भांडाफोड केला होता. ठीक आहे, त्यावेळी त्यांच्याकडे ते पुरावे नसतील. आता पुरावे समोर आहेत. आता बोला ना, आता बोला चाकणकर बाई. आता काय केली पाहिजे कारवाई चाकणकरांवर? चाकणकरांना तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांना त्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी आहेत, त्यांचा पण तपास करून कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहे, कोणी कोणी त्यांना बढावा दिलेला आहे, कोणी कोणी पैसे पाणी पुरवलेत, कोणी कोणी महिलांवर अत्याचार, शोषण, त्यांच्या बेंबीत बोट घाला, चिमटा घ्या, अहो काय नाही केलंय हो. बघवत नाही तो व्हिडिओ. आता तुम्हाला सांगू का, या सगळ्या चाकणकरांच्या या गुन्हेगार वृत्तीमुळे, त्या भोंदू बाबाच्या या कांडामुळे एखादी महिला जर गेली ना देवळात, तर घरातले सुद्धा आता देवळात पाठवणार नाही. की त्यांना भीती वाटणार ना की तो बुवा काय करतो आणि काय नाही. आणि हे सगळं माहित होतं चाकणकर बाईला. तिचा गुरु माऊली होता, डॅडी पप्पा शुगर डॅडी होता त्यांचा. आता त्या एवढ्या कॉन्फिडन्सने, आत्मविश्वासाने असं बोलल्यात की माझा पोलिसांवर विश्वास आहे, त्यांच्या तपास यंत्रणेवर विश्वास आहे. कायदा कॉन्फिडन्सवर चालत नाही हो, कायदा एव्हिडन्सवर चालतो. हेच शिकून घे म्हणा बाई. आता काय दिसतं एवढं? कसला कॉन्फिडन्स? तुझा कॉन्फिडन्स बघितला अनामिका कापताना आम्ही. अनामिका कापलेली नाही येत तर लगेच त्याच्यामध्ये ज्यांच्या अनामिका कापलेत सगळ्यांचे फोटो आलेत. कोणाच्या कापल्या? मला तरी पहिला जेव्हा सुषमातांनी हे केलं त्या यांचा फोटो आला, कीड लागलेल्या आयोगाचा,
आणि त्याच्यानंतर तटकरे साहेबांचा आला. आणि हे याच्यापेक्षा भयान आहे की त्यांचा फोटो सुद्धा त्या खरात सोबत आहे, जयंत पाटलांचा फोटो आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा आहे, विखे साहेबांचा आहे. परंतु एक लक्षात घ्या, कोणते फोटो कशासाठी केलेले आहेत याचा तपास व्हायला नको. फार बारकाईने तुम्ही लक्ष ठेवलं. म्हणजे बघा, सुनील तटकरे यांची अनामिका कापलेली तुमच्याकडे ते फोटो भेटले किंवा तुम्ही ते निदर्शनात आणून दिले, चाकणकरांचे दिले, अजून कोणाची कापले अनामिका? मी प्रॅक्टिसिंग लॉयर आहे आणि क्रिमिनल लॉयर आहे, लक्षात ठेवा. कधीपासून तुमचं लक्ष होतं या सगळ्या गोष्टीवर? मला 2 वर्षापूर्वीच राष्ट्रवादी पक्षातल्याच लोकांनी सांगितलं की कीड लागलेल्या बाईचं बोट बघितलं का? म्हणलं का? ते पट्टी लावली. म्हणलं काय कापलं असेल काहीतरी. बर, तिला कापलं. आणि मग आपले प्रांत अध्यक्षांना तरी काय झाले, त्यांना पण काय कापलं का? एकाच वेळी दोघांना कापला. असा तो एक हास्य विनोदाचा भाग म्हणून त्यावेळी तो विषय आमच्या समोर झालता. सिरियस नाही घेतला. ठीक आहे, लागलं असेल, काही होऊ शकतं, अपघात होऊ शकतो किंवा काय, असं त्यावेळी वाटलं होतं. आता भोंदू बाबाचे हे फोटो बघितल्यानंतर कुठलाही माणूस त्या घटनेचा, आदल्या घटनेचा, ती कडी बसती का नाही, काय झालं असेल याचा विचार करणार नाही. रुपाली चाकणकर म्हणजे ती स्त्री आहे, तिचा उजव्या हाताचे अनामिका याला म्हणतात मला वाटतं, बरोबर ना? तो फोटो आहे. आणि आमच्या तटकरे साहेबांचा पुरुष आहेत म्हणून डाव्या हाताचा हा फोटो आहे. तटकरे साहेब पण याच्यामध्ये सहभागी आहेत का? फोटो दिसतोय त्यांचा, मला नाही माहिती. बघा, आता सुषमा अंधारे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्या थेट बोलतायत. पण तुम्ही पण थेटच बोलताय, तुम्ही त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत, तटकरे तुमचे नेते आहेत. तुम्ही माझे बंधू आहात, तुम्ही बलात्कार केला, मी म्हणू वा भावा बलात्कार केला, बीड बिंदास असं म्हणू मी तुम्हाला? बिलकुल नाही. मग विषयच नाहीये इथं, ना पक्षाचा, ना जातीचा, ना पंथाचा विषय. इथे तुम्ही संविधानिक पदावर राहून जो महिलांवर अन्याय अत्याचार केला, त्या भोंदू बाबाला बढावा दिला, त्या भोंदू बाबाला तुम्ही राजकीय राजाशाही दिला. अनेक लोक त्याच्याकडे येऊन काय त्यांची मोहिनी वश वगैरे, माझा त्याच्यावर विश्वास नाही, माझा देवावर विश्वास आहे. मी महाकालीची भक्त आहे, मी नतमस्तक होते, म्हणून मी कुणाचा तरी बळी नाही देणार. असं काही नाही ना, काय महाकालीचं भक्त म्हणलं रे, काय असे प्रकार? मी महाकालीची भक्त आहे, तिच्या पायावर डोकं ठेवणं आणि आमची आध्यात्मिक श्रद्धा, मेडिटेशन, शांतीसाठी की हे भगवती तुझी ताकद, तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे. त्याच्यासाठी नरबळी द्या, रक्त द्या, अजून काय द्या, हे असे अघोरी प्रकार नाहीये तो. आणि अघोरी प्रकार महिला आयोगाच्या अध्यक्षांनी का करावे, कशासाठी करावे? आमच्या दादांच्या बंगल्याच्या बाहेर उतारे पडले होते, नेमके हे कनेक्शन लागत नाहीत का? उपमुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर कुणाची हिंमत होईल उतारे टाकायची? हा खरात दिसतोय सगळीकडं. खरात त्यांनी या चाकणकर बाईच्या माध्यमातून मंत्रालयात वजन केलेलं दिसतंय. म्हणजे राज्य महिला आयोग हा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात चालवत होता. मला एक विचारायचं आहे की दादांचा अपघात झाला त्याच्या किती दिवस आधी हे असे अघोरी प्रकार झाले दादांच्या? तुम्ही बोलले की बंगल्याबाहेर काही नाही, दादांचा अपघाताच्या मला वाटतं 10-15 दिवसाआधी तो उतारा पडला होता. पण यांचे उतारे कधी चालले? पुण्याच्या घरात की पुणे आणि बारामतीच्या घराच्या, सॉरी, मुंबई आणि बारामतीच्या सहयोगच्या बाहेर. पण यांचे आता गुरु माऊली ह्या ज्या म्हणत होत्या बंधू बाबा यांचा, हे 16 पासून यांचे संबंध आहेत. 2016 ते 2026 पर्यंत यांना कळलं नाही हा बाबा बेंबीत बोट घालतोय, चिमट्या काढतोय, बाहेर बायका बसवतोय, एवढं कळलं नाही? एवढं कळायला म्हणजे मग त्यांना जर कळलं नसल तर चाकणकर बाई बिंडोक आहे आणि चुकीच्या व्यक्तीला राज्य महिला आयोगावर बसवलेली आहे. आता ज्या प्रकारे राजकारण्यांचे त्या बंधूबाबा सोबतचे फोटो येतात ना, तर सामान्य माणसं जे सोशल मीडियावर लिहितात ना कमेंट, अक्षरशः इज्जत काढतायत राजकारणी मंडळींची. हे लोक राज्य चालवतायत. अशा प्रकारे या बाबांवर विश्वास ठेवून, जो की काय पाचतोय, आता काय बोलावं त्याला, काय असे किती लोक आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व? खूप लोक आहेत, तेच सांगते, खूप लोक आहेत. आणि अशा बाईसोबत जर अशा बाईमुळं पक्षाची बदनामी झाली, सरकारची बदनामी झाली. तुम्ही बघा, सरकारच्या बदनामी होते म्हणल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने सांगितलं राजीनामा द्या.
पक्षाची खूप बदनामी होतीये. नाही चांगल्या घरातल्या महिला काम करू शकत त्यांच्यासोबत, नाही पाठवणार चांगल्या घरातल्या महिला पक्षामध्ये. का करतील? माझ्यासारखी धडाडीची महिला सुद्धा त्यांच्यासोबत काम करू शकत नाही. आमच्या घरातले आम्हाला विचारतील, त्यांच्यासोबत गेलता का कुठल्या बुवाकडं, गेलता का कोणत्या देवळात? नाही हो. राजकारणामध्ये असलेल्या लोकप्रतिनिधींनी, आमदारांनी, खासदारांनी अत्यंत सतर्कपणे आणि समाजात उपयोगी, समाजाचा विकास होईल, समाज सुरक्षित राहील, समाज हा जनजागृतीमध्ये राहील अशी कृत्य करणं, असं वागणं गरजेचं आहे. आज भरणे मामांनी त्यांची न बघता बाजू घेतली. भरणे मामांना किती शिव्या दिल्या लोकांनी. म्हणजे भरणे मामांनी स्वतःची जी कमवलेली पात्रता, इज्जत घालवली. बरोबर. मला एक जाता जाता शेवटचा प्रश्न आहे की राजकारणी मंडळी खरंच आहेत का? अनेकांचे प्रश्न आहेत असे की काही मोठे नेते मंडळी आपल्या आमदारांना घेऊन कुठल्या तरी देवस्थानाला जातात, काही मंडळी होम हवन करतात, काही धागेदोरे गंडेदोरे बांधतात. एवढे राज्य चालवणारे, एवढ्या उच्च पदावर बसलेले हे राजकारणी मंडळी खरंच याला आहारी गेलेले आहेत कसे? देवदर्शनाला जाणं चुकी नाही, होम हवन करणं चुकी नाही, एक गंडा म्हणजे जे काही दोरा गंडा तुम्ही म्हणताय, तांत्रिक मांत्रिक या अर्थाने बोलतो मी. अघोरी पूजा करणं, नरबळी देणं, अनैसर्गिक कृत्यातनं उपचार करतो म्हणजे एखाद्याचं पोट दुखत असेल आणि हा बंधू बाबा म्हणतो तुला चिमटा लावतो बरं होईल, हे अशा याला कुठल्याही लोकप्रतिनिधींनी बळी पडू नये. पडलेत ना असे बळी, मग ते पडलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार ना. असे किती आहेत बरं? मग ते आले पाहिजेत ना व्हिडिओत ना, त्याचे पुरावे मिळाले पाहिजेत ना. तर म्हणतात ही एप्स्टीन फाईल आहे. हो आहेच ना बाई, एप्स्टीन फाईल आहे म्हणूनच सांगितलं. जे व्हिडिओ आहेत त्याची तपास होण्यासाठी तर SIT स्थापन केलेली आहे ना. किती जण अडकलेले त्याच्यामध्ये राजकारणी? 100 व्हिडिओ म्हणजे 100 जण तर असतील. राजकारणी नाही, राजकारण्यांचे जे फोटो आलेले आहेत, मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे, केसकर साहेबांचा फोटो आहे, त्याच्यानंतर जयंत पाटलांचा फोटो आहे, आणि ती पाद्यपूजा करत असताना निलेश लंके तिथं बसलेले आहेत. पण त्यांचे जे फोटो आहे, जयंत पाटलांचा फोटो आहे, ते फोटो फक्त नमस्कार करण्यापुरती शंकर महाराजांना आहे का भोंदू बाबाच्या कृत्याला सपोर्ट करण्यासाठी आहे, याचा तपास होणं गरजेचं. शेवटचा प्रश्न, संपत्तीबाबत पण अनेक खुलासे होत आहेत. त्यांची जमीन आहे, काय प्रॉपर्टी, रोजच नवीन नवीन आकडे येत आहेत बाबांचे. काय राजकीय इन्व्हॉल्वमेंट? तपास होणं गरजेचं आहे. त्या भोंदू बाबाकडे अनेक टेंडर आहेत, अनेक कोट्याधीची प्रॉपर्ट्या आहेत. त्या प्रॉपर्ट्या घ्यायला कुणी मदत केली, कुणी पैसे दिले, कोणाकोणाचे सातबारे आहे, ती बेनामी प्रॉपर्टीची सुद्धा चौकशी करावी लागणार आहे आणि तशी आम्ही मागणी करणार आहोत. आत्ताशी 3रा दिवस आहे. हळूहळू बघा, सगळ्यांचे सगळे प्रकरण ही आपल्या समोर विथ पुरावा येणार आहेत आणि त्यांना सगळ्यांना त्यांचा जसा जसा सहभाग आहे कायद्याने त्यांना आरोपी करावं लागणार आहे. सध्या तरी तुम्ही त्या चाकणकर बाईला अटक करून याचा सखोल तपास सुरू करायला पोलिसांनी केलं पाहिजे. नक्कीच. तर ह्या आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या सुद्धा आहेत, वकील पण आहे, त्याच्यामुळे कायद्याची भाषा ते बोलतात आणि आता पुराव्याची भाषा देखील त्यांनी बोललेली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सध्या 3रा दिवस आहे. पुढे काय होणार, काय पुरावे समोर येणार, हे महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे. जाता जाता एवढंच सांगायचं की जे राज्य करतायत, राज्य चालवतायत आणि ते या भोंदू बाबाला कसे बळी पडलेले आहेत हे पाहून खरं म्हणजे हसायला येत आहे. थांबतोय आपण या व्हिडिओमध्ये. विष्णू साने, प्लेट्स ऑफ मराठी.